नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जे आहे याचे पैसे यायला आता सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। तुमच्याही बँकमध्ये पैसे येणार हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। ज्यांना पैसे आलेले नाहीत अशा सर्व महिलांना आता सप्टेंबरच्या कुठल्या तारखेला आणि कधी पैसे चालू झाले हे मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे। आजपासूनच याची सुरुवात झालेली आहे। पुढे किती दिवस हे पैसे येत राहतील, ज्यांना आज पैसे नाही आले उद्या येतील, उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही, तर असं किती दिवस पैसे येणार आहेत या सगळ्या बाबींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सगळ्यांनी सर्वप्रथम काय करायचं, आपल्या मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, कारण आपण माहिती ही पुराव्यासही देत असतो। पूर्ण पुरावा आहे आपल्याकडे। आपण आता बघणार आहोत नेमकी ही माहिती काय असणार आहे। या माहितीचा सगळे आधारे आपल्याला पूर्ण व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर चला बघूया नेमकं याचं काय आहे। तर लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट डेट, लाडकी बहीण योजनेतील महिलांना मिळणार पैसे आता कधी बघा, याच्या संदर्भातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आता बातमी आपल्या समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आत्तापर्यंत सरकारने 2 टप्प्यामध्ये पैसे पाठवलेले। एक ते रक्षाबंधन होती तेव्हा, त्यानंतर 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान या 2 हप्त्यामध्ये पैसे पाठवले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, 14, 15, 16, 17 ऑगस्ट या टायमाला पैसे पाठवले। नंतर त्यांनी काय केलं, 29, 30, 31 याला एकदा पैसे पाठवले, सगळ्यांना माहिती आहे। आता याच्यामध्ये खूप जणांचा प्रॉब्लेम होता की बाबा आम्हाला इथे पण पैसे नाही आले आणि इथे पण नाही पैसे आले, म्हणजे काय तर 13, 14, 15ला पण नाही आले आणि 19ला पण नाही आले। आता परंतु आजपासून मित्रांनो पैसे यायला सुरुवात झालेली आहे। 13 सप्टेंबरपासून, म्हणजेच आता उद्या ज्यांचं आज नाही आलं त्यांना लक्षात घ्या, अशा सर्व महिलांना, कोणत्या महिलांना ज्यांचा फॉर्म हा मंजूर आहे परंतु पैसे आलेले नाहीत, अशा सर्व महिलांना 14 ते 17 सप्टेंबरच्या या कालावधीमध्ये पैसे मिळतील। 14 ते सप्टेंबरमध्ये आता ज्यांना आज नाही आले त्यांना उद्या, परवा, 13, 14, 15, 16 आणि 17 या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येतील। आता किती आणि कोणाला कधी किती सगळे पैसे येतील याचा पूर्ण आपल्याकडे पुरावा आहे। त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण बघा, संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला समजेलच याचं काय आहे ते, कारण की या संदर्भात माहिती मिळाली असून लाभार्थी वितरण सोहळा कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। 14 तारखेच्या आत किंवा 14 तारखेनंतर तुम्हाला हे पैसे जमा होणं सुरू होईल। या दिवशी नाही तर नाशिकमध्ये पुन्हा एक सभा असणार आहे, त्या दिवशी तुम्हाला तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळणार। मग सर्वांनाच मिळाले, यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे प्लस आधार कार्ड लिंक आहे, या सगळ्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत। ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे, ज्यांचा फॉर्म आधार लिंकिंग आहे, या सगळ्यांना पैसे मिळणार आहेत। पुढे बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती, सगळ्यांना माहिती आहे। त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करत आली नव्हती, त्यामुळे ही मुदत वाढवली गेली। परत ती मुदत आता अशा अजून काही महिला आहेत ज्यांनी अजून फॉर्म केलेला नाही, अजून अर्ज भरलेला नाही, तर अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता। त्यामुळं महिलांच्या खात्यात 150 रुपये जमा झाले नव्हते, 1,500 झाले नव्हते। परंतु आता तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत पण फॉर्म नाही भरला, सप्टेंबरमध्ये फॉर्म भरू शकता, कधी लास्ट 30 सप्टेंबर रोजीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। परंतु तुम्हाला मित्रांनो एक लक्षात घ्या, 4,500 रुपये मिळणार नाही आहेत। तुम्हाला किती पैसे मिळणार लक्षात घ्या। आता इथं बघा किती पैसे जमा होणार, कोणाला किती, याच्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला, ज्या महिलांनी ऑगस्ट किंवा जुलैमध्ये 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला आणि त्यांचा अर्ज देखील मंजूर झाला, अशांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत। किती येणार आहेत तर या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार आहेत। लक्षात आलं, तुम्हाला मी तेच सांगितलं की तुम्हाला ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तर 4,500 रुपये मिळतील, याच्यावरती काही शंका नाही। आता त्याचं आजपासून सुरुवात झालेली आहे। उद्या, परवा, 13 आणि 4, 17 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या हप्त्याचे पैसे मिळून जातील। त्यामुळे ह्या 3 महिन्याचे एकत्रित मिळून तुम्हाला लाभ हा मिळणार आहे। पुढे बघा, कोणत्या महिलांना आता 1,500 रुपये हे मिळणार आहे हे लक्षात घ्या। सगळ्याच महिलांना 4,500 रुपये मिळणार नाही आहेत, लक्षात घ्या। ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला असेल त्या महिलांना सप्टेंबरपासूनच लाभ मिळणार आहे, त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाही आहेत। तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे, कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहेत। इतर पर्याय सध्या काय केलेले आहेत, बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही ऑनलाईन आता फॉर्म भरू शकत नाही। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले आहे। तुम्ही आता नॉर्मल कुणीही फॉर्म भरू शकत नाही, याचं सगळ्यांनी दक्षता घ्यायचे।
आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच तुमच्या अकाउंटला पोहोचवत ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. लक्षात घ्यायचं आहे, सगळ्यांना पैसे येणार आहेत, कुणी टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे, पुढे ती 4 दिवस चालू असणार आहे. सगळ्यांच्या बँकेमध्ये 4,500 रुपये येऊत हे आपल्या सगळ्यांना एक शुभेच्छा आहेत. ज्यांना पैसे नाही आलेत त्यांनी थोडी वाट बघावी, 17 तारखेपर्यंत वाट बघा. पैसे हे नक्की येतील. नाही आली तर परत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.